पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण सुरनोळी कशी बनवायची ते बघतोय। याला काही ठिकाणी कर्ड डोसा, दह्याचा डोसा असंही म्हणलं जातं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, इन्ग्रेडियंट्सही फॉलो करायला सोपे आहेत। सो इथे 2 कप मी तांदूळ घेतलेले आहेत। कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। मी सुरती कोलम घेतला। यामध्ये आपण घालूयात 1 कप पोहे, नेहमीचे कांदे पोहेचे पोहे असतात ते, आणि अर्धा चमचा इथे आहेत मेथ्या। तर हे छान कंबाईन करूयात। यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून जी काही माती असते यामध्ये ती निघून जाईल आणि हे पोहे आणि तांदूळ स्वच्छ होतील। तर हे छान स्वच्छ धुवून झालं की काय करायचं, एखादा कप काही घ्यायचा, त्यामध्ये अर्धा कप मी दही घेतलं आहे। दह्याच्या ऐवजी इथे तुम्ही 1.5 कप ताक जरी वापरलं तरी चालेल। अर्धा कप दही, यामध्ये 1 कप पाणी मी घालते। हे छान घुसळून घ्यायचं। हे छान घुसळून झालं की हे जे पोहे आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत यामध्ये घालायचं। यामध्ये आपण पाणी आता घालणार नाही आहोत। हे जे सोक करायचं मिश्रण हे दह्यामध्येच करायचं, दही किंवा ताक। आता हे मिक्स करूयात आणि 4 ते 5 तास हे असंच सोक करण्यासाठी ठेवून देऊ। आता इथे हे तांदूळ पोहे एकत्र छान भिजवून घेतलेलं आहे। पूर्ण यामध्ये जे मॉइश्चर होतं ते ॲब्झॉर्ब झालं आहे, तुम्ही बघू शकाल। सो आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप ओल्या नारळाचा चव। आता हा ओल्या नारळाचा चव छान मिक्स करूयात। आता हे छान मिक्स झालं ओल्या नारळाचा चव की हे मिश्रण घ्यायचं चमचाभर आणि हे मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं। साधारण 3 ते 4 बॅचेसमध्ये हे वाटलं जातं। डिपेंड्स की तुमच्याकडे काय आहे, कशामध्ये करताय तुम्ही। थोडंसं पाणी घालते यामध्ये, खूप पाणी नाही घालायचं, सरसरीत नाही करायचं आहे आपल्याला हे। आता हे छान वाटून घेऊयात एकदम बारीक। आता हे छान असं स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत वाटून झालं की आता हे काढायचं एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये, आणि याच पद्धतीने मी हे सगळं पीठ दळून घेते। पीठ आता इथे हे छान मी दळून घेतलंय। यावर झाकण ठेवून रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथे हे पीठ मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। छान हे झालेलं आहे पीठ। हे पीठ जास्त फुगत नाही, जसं आपलं डोसा किंवा इडलीचं फुगतं तितकं। आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, मिक्स करूयात। आता सुरनोळी आहे ना, मिठाची पण बनवतात, गोडाची पण बनवतात। तर गोडाची जर बनवायची असेल तर काय करायचं, एक बाउल घ्यायचा, यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेते। यामध्ये आपण घालतोय गूळ, 1-2 चमचे गूळ घालायचं, आणि मग हा गूळ छान यामध्ये मेल्ट करून घ्यायचा। एक 10-15 मिनिटं लागतात। सो हे मी आता बाजूला ठेवते। आधी आपण आता मिठाची बनवून घेऊया। आता दोन्ही पिठं आपली तयार आहेत। सुरनोळी बनवायला घेऊया। सगळ्यात आधी मिठाची। सो तेल घालायचं, 1 चमचाभर तेल घालून छान स्प्रेड करून घेऊया। खूप हाय हीटवर नाही करायचं ही प्रोसेस। आता हे सुरनोळीचं पीठ घालायचं मध्यभागी, छान स्प्रेड करून घ्यायचं। छान जाळी येते, तुम्ही बघू शकाल। छान जाळीदार होतात या सुरनोळी। थोडंसं तेल घालायचं बाजूने, एका बाजूनेच भाजली जाते सुरनोळी, त्यामुळे काढायची गडबड नाही करायची। सुरनोळी छानपैकी भाजून झालेली आहे, तुम्हाला दाखवते। खालच्या बाजूने मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे काढूयात मस्त। आणि आता याच पद्धतीने गोडाची सुरनोळी पण आपण बनवून घेऊयात। सो तेल घालायचं, ग्रीस करून छान, आणि हे पीठ
हळद घातली त्यामुळे रंग खूप सुरेख आलाय, तुम्ही बघू शकाल. जाळीही छान आली आहे. आता ही पण आपण सुरनोळी काढूयात. चातुर्मास विशेष मिठाची आणि गुळाची सुरनोळी आंबोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप तांदूळ, 1 कप जाड पोहे, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा कप दही, 1 कप पाणी, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, 2 चमचे गूळ, तेल, हळद. तांदूळ, पोहे, मेथी दाणे एकत्र करून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत त्यात दही आणि पाणी घुसळून घेत घालायचं आणि 4 ते 5 तास हे मिश्रण भिजवायचं. आता यात ओल्या नारळाचा चव आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण वाटायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं. आणि आता यात चवीनुसार मीठ घालायचं. आता मिठाची सुरनोळी करण्यासाठी तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाईप करायचा आणि मध्यभागी सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष मिठाची सुरनोळी आंबोळी तयार. गुळाच्या सुरनोळी करता थोडं पीठ वेगळं काढत यात गुळ मिसळून घ्यायचा आणि थोडीशी हळद घालायची. आता तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाईप करायचा आणि सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष गोड सुरनोळी आंबोळी तयार. आज मी तुमच्यासाठी बनवतीये मस्तपैकी मलाई पेढा. परफेक्ट हलवा इकडे मिळतो ना, तसा हा मलाई पेढा होतो. तर त्यासाठी कढईमध्ये आपण घालतोय 250 ग्रॅम किसलेलं पनीर. पनीर फक्त किसून घेतलंय. यामध्ये आपण घालतोय साधारण एक 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स मिल्क. हे एकत्र करून छान शिजवून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं शिजवलं की हे मिश्रण असं पातळसर होतं. हे आणखी आता थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं. फटाफट बनतात मलाई पेढा. आता एक 5 मिनिटं झालेले आहेत. मी हे शिजवतेय. यामध्ये आपण घालूयात 1 कप मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे याला बाइंडिंग पटकन येतं आणि त्याचबरोबर टेक्स्चरही खूप सुंदर येतं. आणखी शिजवून घेऊयात 4 ते 5 मिनिटं. हे मिश्रण आता तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा छान असा एकसारखा मऊ गोळा तयार झाला. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झालेलं मी फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतले. पनीर आहे, प्रोटीन रिच असतं. ते शिजवलं की ते रवाळ होतं. तर ते रवाळ टेक्स्चर काढून घेण्यासाठी ही स्टेप गरजेची आहे. आता हे हलकंसं फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेऊयात. मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल. फूड प्रोसेसरला फिरवलेलं मिश्रण आपण काढून घेऊयात एका बटर पेपरवर. हे हलकंसं एकसारखं करून घेऊयात. आता हा छान असा एकसारखा गोळा करून झाला की आहे ना, हे स्प्रेड करून घ्यायचं. असं छान मिश्रण झालं आहे, तुम्ही बघू शकाल. साधारण तुम्हाला काय थिकनेसचा पेढा हवा आहे त्या अंदाजाने हे स्प्रेड करून घेऊ शकता. ह्यावर लावूयात आपण पिस्त्याचे काप. मस्त दिसत आहे. हाताने पण हे पेढे वळू शकता, असं काही करायची गरज नाही आहे. आणि थोडंसं माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे दिसायला सुंदर दिसतं. सिल्वर वर्क जरी लावला तरी चालेल. आता एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा कुठलंही आणि याचा असा पेढा करून घ्यायचा. मस्त तुम्ही बघू शकाल. परफेक्ट असा पेढा बनवून तयार आहे. दिसतोही छान आणि परफेक्ट मिठाईच्या दुकानामध्ये आपल्याला मलाई पेढा मिळतो ना, तसाच रंग तसंच टेक्स्चर येतं. चातुर्मास विशेष मलाई पेढा करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम किसलेलं पनीर, 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स्ड मिल्क, 1 कप मिल्क पावडर, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. पनीर आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र शिजवायचं आणि आता मिल्क पावडर घालून परत शिजवायचं. मिश्रण घट्टसर झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड करायचं आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता बटर पेपरवर काढून थोडं मळून घेत नीट पसरवून घ्यायचं. आता वर आवडीप्रमाणे पिस्ते आणि गुलाब पाकळ्या घालायच्या. आता अशा पद्धतीने याला आकार द्यायचा. झाला आपला चातुर्मास विशेष मलाई पेढा तयार. आता आपण बनवतोय फ्रूट खंड. तर जनरली चक्कापासून श्रीखंड बनवलं जातं. तर हे फ्रूट खंडसाठी आपण वापरतोय योगर्ट. योगर्टच वापरलं पाहिजे असं काही नाही.
आता कंडेन्स मिल्क वापरते, एक 2 ते 3 चमचे, खूप नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.